सगळ्या स्वामी भक्तांना लक्ष्मी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करो, प्रत्येकाचे सुख दुःख तिने बघो आणि प्रत्येकाला भरभराटी देऊ, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्याला आज सगळ्यांच्याच घरात लक्ष्मी पूजन आहे। काही लोकांनी काल लक्ष्मी पूजन केलं। बघा, ज्यांनी काल लक्ष्मी पूजन केलं त्यांनी हा जो उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला आजच करायचा आहे आणि ज्यांनी काल केला असेल त्यांनी पण आज करायचं आहे आणि जे आज करणार असेल तर आपण आजच करणार आहोत। काय करायचं आहे, रात्री 12 वाजता आपल्याला अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच काय, आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची आहे। लक्ष्मी पूजन केल्यावर सुद्धा आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी कायमचीच बाहेर काढायची आहे। ते कसं ते बघूया। सगळ्यात आधी लक्ष्मी पूजन करण्याच्या आधी आपल्याला माता लक्ष्मीचे आपण स्वागत करणार आहोत। प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी विराजमान होणार आहे। पण त्याच्या आधी जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करणार आहात, जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना, तिथे आपण खूप सगळ्या पणत्या, मेणबत्त्या सगळं आपण लावणार आहोत। डेकोरेशन, सुशोभीकरण करणार आहोत। पण माता लक्ष्मी समोर आणि उंबऱ्यावर, बघा, उंबऱ्यावर मधोमध जेव्हा लक्ष्मी पूजन करत असतो आपण, तेव्हा अर्थात दारं खिडक्या सगळ्या उघड्या असतात आणि आपल्याला काय करायचं आहे, माता लक्ष्मीची मांडणी जिथे आपण केली त्याच्या समोर अगदी तुम्ही पणती घ्या, नाहीतर साधी घरातील निरंजन असेल तर ती घ्या, पण भरपूर मोठी घ्या, पणती पण मोठी घ्या। याचं कारण सांगते, 1 2 3 4 तासाने ना पणती शांत होऊन जाते। पण जेव्हा मोठी पणती घेतो त्याच्यात तेल भरपूर बसतं आणि तुपाचा दिवा लावायचा आहे। भले रात्रभर जळेल तशी एक तरी पणती आपल्याला देवासमोर ठेवायची असते। त्याच पद्धतीने माता लक्ष्मी समोर रात्रभर जळेल, लक्षात घ्या, रात्रभर जळेल एवढं तूप तुम्हाला टाकायचं आहे। घरातलं तूप असेल आणि गायचं तूप असेल तर सोन्याहून पिवळं, रात्रभर जळेल एवढं तूप तुम्हाला तिथे माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे। म्हणून सांगते, डायरेक्ट पणती घेतली तरी चालेल, फुल वात नसेल त्याची सरळ वात असते तर ती घेतली तरी चालेल आणि तो वातीचं जे काही डिश आहे ती माता लक्ष्मीकडे असावी। तूप भरपूर टाकावं, तेल सुद्धा आपण टाकणार आहोत, कारण काय होतं ना, 12 12:30 नंतर आपण झोपून जातो आणि दिवा शांत होऊन जातो। म्हणून झोपण्याच्या आधी सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला त्या दिव्याकडे। तुम्ही जेव्हा त्या तुपाचा दिवा तुम्ही लावणार माता लक्ष्मी समोर, त्या दिव्यामध्ये काही तिला आवडणाऱ्या काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे। मग आता कोणी कवडी टाकतं, कोणी गोमती चक्र टाकतं, कोणी कमळगट्ट्याचा मणी टाकतो। तुमच्याकडे हे जर उपलब्ध असेल तर ते तुम्ही टाकू शकता, नाहीतर दालचिनी जी माता लक्ष्मीला प्रिय आहे, दालचिनी, लवंग आणि वेलची। दालचिनी, लवंग, वेलची, एक दालचिनीचा तुकडा घ्या, एक लवंग घ्या आणि एक वेलची घ्या, किंवा एक दालचिनीचा तुकडा घ्या, 2 लवंग घ्या, 2 वेलची घ्या। तुम्हाला जे तुमच्या घरात उपलब्ध आहे तुम्ही एकही टाकू शकता, 2 टाकू शकता। हे तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे, तो दिवा लावायचा आणि तो अखंड रात्रभर तो तेवत राहील। अगदी वारा असणार आहे आणि त्या वाराने तो शांत जरी झाला तरी लगेच लावून द्यायचा, कारण बघा, रात्री 12 वाजेपर्यंत दारं खिडक्या आपल्या उघड्याच असणार आहे, मग तो शांत होईल। पण जेव्हा आपण झोपतो, दारं खिडक्या लावतो, तेव्हा तो दिवा परत पेटवायचा आहे आणि त्याच्यात परत तुम्हाला तेल भरपूर टाकायचं आहे, तूप भरपूर टाकायचं आहे, कारण तेलाचा दिवा हा वेगळा असणार आहे। तूप तुम्हाला भरपूर टाकायचं आहे आणि तो दिवा रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे। ऍटलिस्ट म्हणतो ना की पहाटेपर्यंत तरी तो तेवत राहील, कारण दिवाळी पहाट असणार आहे, तर तो तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। हे झालं माता लक्ष्मी समोर। जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनाची मांडणी करता आणि सेवेला सुरुवात करता, म्हणजे जसं आपण संकल्प आचमन करतो, तेव्हा काय करायचं, भले तुम्ही पणत्या वगैरे भरपूर लावलेल्या आहे, उंबऱ्याच्या मधोमध, उंबऱ्यावर मध्यभागी म्हणजे जिथे आपण स्वस्तिक काढलंय अगदी त्याच्यावर तो दिवा ठेवला तरी चालेल। काय करायचं, एक तुम्ही तुपाची निरंजन असेल किंवा अगदी पणती असेल तरी चालेल, तर तुम्हाला तिथे सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। रेडीमेड तुपाचे दिवे अजिबात लावू नका, जो माझ्याकडे पण आहे, पण रेडीमेड तुपाचे दिवे लावायचे नाही। आपल्याला आपल्या घरातलं गायचं असेल तर खूप चांगलंच आहे, किंवा जर अगदी तुम्ही घरात म्हशीचं तूप बनवत असाल तरी सुद्धा त्या तुपामध्ये चिमूटभर हळद टाका। पण अगदी, आणि मला तरी वाटतं आपण एवढी खरेदी करतो तर प्रत्येकाच्या घरात गायचं तूप असेलच, तर ऍटलिस्ट तुमची लक्ष्मीची पूजा होईपर्यंत सुद्धा तिथे तुम्हाला दिवा लावायचा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची, एक लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। केव्हा, जेव्हा लक्ष्मी पूजनाला सुरुवात होणार आहे तेव्हा। त्याच्या आधी मांडणी करून ठेवायची। ताई हवा आली, तो शांत झाला, तो परत पेटवा, तिथे काही आता हवा आली ते काही आपल्या हातात नाही आहे।
मग अशा वेळेस तो शांत झाला की तू लगेच तुम्ही तेव्हा म्हणजे तू कोणीतरी तो पेटवा आणि मग सगळी लक्ष्मीचं पूजन करून झालं मग तो शांत झाला तरी चालेल, पण संपूर्ण लक्ष्मीचं पूजन होईपर्यंत आपल्याला तो दिवा लावायचा आहे. याचं कारण तुम्हाला सांगते, जेव्हा लक्ष्मी पूजन होतं तेव्हा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात असते आणि तिचं स्वागत करण्यासाठी तुपाचा दिवा लावायचा असतो आणि तिला आवडणाऱ्या वस्तू त्या तुपाच्या दिव्यामध्ये टाकायच्या असतात. आता दुसऱ्या दिवशी मग ते आपण जो काही देवी समोर दिवा लावला आहे, मुख्य दरवाजावर तो दिवा लावला आहे, मग त्याच्यातलं जे काही लवंगा, वेलची, वेलदोडे असेल तर ते तुम्ही ज्या पद्धतीने फुलांचं आपण निर्माल्यात टाकतो ना, तर त्या फुलांच्या निर्माल्यात तुम्हाला टाकून द्यायचंय. घंटा गाडीत टाकायचं नाही. निर्माल्यात फुलं पानं जे काय आपण ठेवणार आहे ते तुम्हाला तिथे तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता आज रात्री 12 वाजता अलक्ष्मी निस्तारणची तुम्हाला सेवा करायची आहे. अलक्ष्मी, माझ्या घरातली लक्ष्मी दरिद्री कायमचीच घराबाहेर गेली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 12 वाजता जुनी शिरई, जुनी झाडू, जुन्या केरसुणी, ज्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात, तो जुना झाडू जो तुम्ही वापर करत आहात, जी तुम्ही वापर करणारी शिरई आहे ती घ्यायची. तुमच्या घराचा मागचा कोबरा, मग तो मागचा दरवाजा असो, मागची भिंत असो, कुठे असो, तो घराचा मागचा कोबरा पासून तुम्हाला ती शिरई न खाली ठेवता, म्हणजे एकदा त्या जमिनीला स्पर्श झाला की ती न उचलता, म्हणजे आपण जेव्हा झाडताना बघा असं असं आपण झाडतो तसं नाहीये, तशी ती न उचलता तुम्हाला ती घ्यायची आहे. जर शक्य असेल तर मी तुम्हाला शेवटी ती स्क्रीन पण टाकेल, तर ती तुम्हाला न उचलता ती शिरई घराच्या मागच्या कोपऱ्यातून मी सुरू केली की जोपर्यंत माझा मुख्य दरवाजा येत नाही तोपर्यंत ती मी अशीच करणार आहे, उचलायची नाही. अशीच त्या म्हणजे त्या फरशीला स्पर्श होईल या पद्धतीने. आता समजा ही फरशी आहे तर इथे असा स्पर्श होईल या पद्धतीने जमिनीला असं करत 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 मुख्य दरवाजापर्यंत जायचं आहे आणि काय म्हणायचं आहे, अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण. म्हणजेच काय, माझ्या घरातली अलक्ष्मी गेली आहे, माझ्या घरातली अलक्ष्मी गेली आहे. त्या आपल्याला त्या लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली अलक्ष्मी आता कायमची गेली आहे आणि माझ्या घरात माता लक्ष्मी आता वास करताय. हे करून झाल्यावर त्या शिराईचा एक थोडासा तुकडा, ज्याला फड आपण म्हणतो, तो तुकडा, आणि हे करून झाल्यावर आपल्याला उंबऱ्यावर ती शिराई आपटायची आहे. उंबऱ्यावरच ती शिराई आपटायची असते आणि त्याच्यातला एक फड आहे तो काढून साईडला ठेवायचा, म्हणजे ती आपली जी काही दरिद्री आहे ती घराच्या बाहेर गेली आणि जी जुनी शिराई आहे ती तुम्हाला घरात घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं. जुनी शिराई टाकून द्यायची नाही. शिराईचा वापर करायचा, ती खराब झाली की मग तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. घंटा गाडीत शिराई टाकायची नाहीये, वाहत्या पाण्यात शिराई टाकायची नाहीये. ती निर्माल्यामध्ये जिथे आपण फुलं, पानं, देवपूजेचं सामान, मग ते हवणं असेल किंवा काही पण आपण जो काही सेवा करत असतो तर आपण त्याचं एक निर्माल्य तयार करतो, त्याच निर्माल्यामध्ये तुम्हाला ही शिराई टाकायची. ती शिराई घराच्या बाहेर फेकायची नाही. ती जुनी जरी असली तरी सुद्धा ती लक्ष्मी असणार आहे. त्या लक्ष्मीचा वापर आपल्याला अलक्ष्मी निसारणासाठी केला. एक फड म्हणून ती आपण बाहेर काढली आणि ती जुनी शिराई तुम्हाला मध्ये घ्यायची आहे. ह्या पद्धतीने आज रात्री 12 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, आता हा जो उपाय आहे हा फक्त दिवाळीलाच करायचा का नाही. आपल्या घरात, आपल्या नातेवाईकांमध्ये अशी लोक असतात जी आपल्याला अजिबात नको असतात, ज्यांचं आपलं अजिबात पटत नाही, त्यांचे विचार अशात पटत नाही. हा व्यक्ती येऊन गेल्यावर तो काढा लावतो, घरात भांडणं होतं, अशी व्यक्ती असतातच. आणि ते नातं पण असं असतं की त्यांच्याशी ते नातं तोडू पण शकत नाही आपण, आणि ते आपल्याबद्दल अजिबात चांगले नाही आहे हे पण आपल्याला माहिती असतं, पण येणार जाणार याला काही, म्हणजे हे नातं असं असतं की आपण तोडू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तो व्यक्ती आपल्या घरातून घेऊन गेला, आपल्याला माहिती की आता हा येऊन गेला म्हणजे भांडण होणार आहे, त्याच्याच आधी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. काय की आपला जो मागचा दरवाजा आहे तिथून अलक्ष्मी निसारण असं जोपर्यंत आपला मुख्य दरवाजा येत नाही तोपर्यंत म्हणत म्हणत जायचं आणि तो प्रयोग करायचा, ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं आहे. तर आज तुम्ही हा प्रयोग करा. नक्कीच तुमच्याही घरातली दरिद्री, नकारात्मकता, कटकट जाऊ दे. अर्थात मासिक धर्म सुद्धा पेटाळा असेल तर हे काहीच करता येणार नाही. अर्थात जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घ्या. ताई, आज मासिक धर्माचा 5वा दिवस आहे, 4था दिवस आहे, मी पूजा करू शकते का? तर बघा, तुमच्या घरात जर 4थ्या दिवशी पूजा करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता. 2दा आंघोळ करून 3दा आंघोळ करून दिवस बदलत नाही. पण जर काही अडचण नसेल किंवा तुमच्या घरात जर ती पद्धत असेल की दुसऱ्या दिवशी म्हणजे 4थ्या दिवशी 2दा आंघोळ करून जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही तुमच्या घरातले नियम पाळू शकता या पद्धतीने. ठीक आहे.
तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.